वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे इन्स्पेक्टर साहेब ऊर्जाला म्हणतात की तुम्ही करू शकता, तुम्ही सर्व नक्की व्यवस्थित घडवून आणू शकता. ऊर्जा म्हणत असते, साहेब मला कोणाला हरवायचं नाही आहे किंवा मला कोणाचा पराभवही करण्यात रस नाही आहे. मला फक्त ना स्वतःला न्याय मिळवून द्यायचं, जिंकायचं आहे, मला न्यायासाठी जिंकायचं आहे. त्यावर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो कशाला काळजी करता की हो तुम्ही जिंकणार, नक्की जिंकणार. आणि अहो त्या शिर्केला आता बघा ना आपण कसा दबोचणार. त्यावर ती म्हणते म्हणजे. त्यावर मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बघा अहो माणसावरती जेव्हा आळ येतो की नाही तेव्हा माणूस आपोआप चुका करू लागतो. जेव्हा माणूस चुका करतो तेव्हाच आपण त्याला गाफील ठेवून पकडत असतो. आता शिर्केसुद्धा चुका करणार आणि तो सुद्धा आपल्या ताब्यात येणार. त्यावर मग ती विचारते, मग आपण विक्रमपर्यंत कसे पोहोचणार. त्यावर इन्स्पेक्टर सांगतात, विक्रमपर्यंतसुद्धा आपण पोहोचणार, जाळ अडकवून पोहोचणार. त्यावर ती विचारते, साहेब मग आपण एक गोष्ट कशी करणार ती मला कळत नाही आहे, ती म्हणजे ह्या सगळ्यातून आपण तर अडकणार नाही ना. त्यावर ते सांगतात की नाही, आपण नाही अडकणार, आपण फक्त या सगळ्यांची मजा बघणार. त्याबरोबर आता जे इकडे जहागीरदार साहेब असतात ते त्यांच्या एका ज्युनियरला सांगतात की हे ऊर्जा शिंदेचे अकाउंट्स डिटेल्स आहेत. आता त्या ऊर्जेच्या अकाउंटवरती तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. टोटल पैसे 5 लाख रुपये गेले पाहिजे वेगळ्या वेगळ्या बँक्समधनं वेगळ्या वेगळ्या माणसांच्या थ्रू. पहिली इन्स्टॉलमेंट आजच द्यायची. त्याबरोबर आता तो माणूस विचारतो, अहो सर पण हे का करायचं आहे. नाही म्हणजे ऊर्जेच्या अकाउंटवरती 5 लाख का घालवायचे आहेत आपल्याला. त्यावर लगेचच हर्षवर्धन जहागीरदार त्याला सांगतो, काही प्रश्नांची उत्तरं जेव्हाची तेव्हाच मिळालेली योग्य असतात. तुला मी जितकं काम सांगतोय तू फक्त तितकंच कर, बाकीच्या गोष्टींमध्ये तू लक्ष देऊ नकोस. मी सांगतोय तेवढं कर. पहिली इन्स्टॉलमेंट ऊर्जेच्या अकाउंट देतो आणि सांगत असतो, ऊर्जा हे घे, समजलं. त्यावर तू लगेचच होकार देतो. तर तोपर्यंत आता त्याच्यासाठी ऊर्जा ही आपल्या सरांनी हे पैसे द्यायला सांगितलेत. ऊर्जा म्हणते चेक. त्याबरोबर ते सांगतात, हो आपले सर नेहमी चेकच देतात. त्यावर मग ऊर्जा म्हणते ठीक आहे, थँक्यू. आणि मग आता ऊर्जा ही तिकडनं चाललेली असतानाच तिला तिकडे शौर्य सापडतो. ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य हे बघ काय. त्यावर शौर्य म्हणतो, काय झालं. त्यावर ऊर्जा म्हणते, अरे मला पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली. त्यावर शौर्य म्हणतो, इन्स्टॉलमेंट. त्यावर ती म्हणते, अरे हो आठवत नाही आहे का तुला, हॉस्पिटलमध्ये तू बिल भरलं होतंस ना, मग आता तुला ते पैसे द्यायला हवेत की औषध गोळ्यांचे वगैरे, तर त्याच्यासाठीची ही पहिली इन्स्टॉलमेंट. ते शौर्य विचारतो, ऊर्जा तुला नेहमी पैशांचंच का गं पडलेलं असतं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मला पैशांचं पडतं कारण आमची आई नेहमी म्हणते जर माणसाच्या डोक्यावरती कर्ज राहिलं ना तर माणसाला पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागतो म्हणून. त्यावर मग शौर्य म्हणतो, अगं मग घे की पुढचा जन्म, उलट पुढच्या जन्मातसुद्धा आपण दोघं भेटू. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, ते भेटू की नाही ते मला माहीत नाही आहे, पण आता मी तुला चहा नक्की पाजू शकते. त्याबरोबर शौर्य म्हणतो की चल मग. त्यावर ऊर्जा म्हणते, 1 मिनटं थांब, तू आता हे असं पकड. आणि मग ऊर्जा तिची बॅग शौर्याच्या हातात देते. त्याच बॅगवरती आता ऊर्जा आता चेक ठेवते आणि चेकच्या मागे तिचं नाव, तिचा फोन नंबर, अकाउंट नंबर लिहिते. शौर्य विचारतो, हे का करायचं. त्यावर ऊर्जा म्हणते, आई म्हणते हे लिहून ठेवायचं असतं. बँकेत आपण चेक डिपॉझिट करायला जातो तेव्हा ही गोष्ट छोटीशी असते पण खूप महत्त्वाची असते. त्यानंतर आता त्या ठिकाणी मंगेश येतो आणि त्या वकील साहेबांना शौर्यबद्दल माहिती विचारतो आणि ऊर्जाबद्दलही. वकील साहेब सांगतात की ऊर्जा सध्या एका मोठ्या केसवरती काम करते. ती एक ज्युनियर वकील आहे, पण शौर्यसुद्धा ज्युनियर वकीलच आहे आणि हर्षवर्धन जहागीरदारबरोबर तो काम करतो. म्हणजे मी त्यांच्याबरोबरच त्यांना बघितलं आहे. त्याबरोबर आता लगेचच मंगेश विचारतो, हर्षवर्धन जहागीरदार म्हणजे. त्यावर लगेचच सिनियर वकील सांगतात, हर्षवर्धन जहागीरदार म्हणजे नामवंत वकील आहेत. त्याबरोबर लगेचच मंगेश म्हणतो, अच्छा असं आहे का, बरोबर ठीक आहे साहेब, थँक्यू का. मग तुम्ही ओळखत नाही का शौर्याला. त्याबरोबर लगेचच ते वकील साहेब सांगतात की नाही मी या शौर्याला ओळखत नाही, पण तो मला इथे दिसला आहे. आम्ही सिनियर वकिलांबरोबरच बोलतो, ह्या लोकांबरोबर आम्ही फारसं बोलत नाही. त्याबरोबर लगेचच मंगेश म्हणतो, बरं साहेब. मग आता लगेच
तो विचारतो की आणखीन काही माहिती. त्याबरोबर लगेचच आता ते सांगतात की नाही आणखीन मला सध्या तरी काहीही माहिती नाही आहे या शौर्याबद्दलची. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो ठीक आहे साहेब, थँक्यू का. आणि मग आता लगेचच मंगेश तिकडनं बाजूला येतो. मंगेश आता लगेच मनात म्हणायला लागतो ह्याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे न, या शौर्याचं नक्की काय सुरू आहे हे बघितलंच पाहिजे. एका बाजूला ऊर्जाबरोबर मैत्री करतोय आणि दुसऱ्या बाजूला ऊर्जाच्या शत्रूबरोबर त्या हर्षवर्धन जहागीरदारबरोबर मैत्री करतोय. नक्की काय गडबड आहे हे शोधून काढायलाच हवं. तर दुसऱ्या बाजूला आता शौर्य मनात विचार करत असतो की मी काहीही सांगू शकत नाही आहे अजूनही ऊर्जाला. ऊर्जा म्हणते शौर्य अरे काय झालं, कुठे हरवलास. शौर्य म्हणतो सॉरी ऊर्जा, काल मी उगाचच ते नाव काढलं आणि त्यामुळे तुझं मूड स्पॉईल झाला. ऊर्जा म्हणते इट्स ओके शौर्य. त्यावर शौर्य म्हणत असतो ऊर्जा खरंच माझं चुकलं, पण ऊर्जा एक गोष्ट तुला माहिती आहे. ऊर्जा म्हणते काय. शौर्य सांगतो काही गोष्टी ना म्हणजे फायनल अँड फुल अँड फायनल असतात, त्या आपल्याला बदलता येत नाहीत. त्यावर ऊर्जा म्हणते हो पण ते असं का बोलतो आहेस तू. शौर्य म्हणतो ऊर्जा म्हणजे बघ ना एखादी गोष्ट अशी असते की जी आपल्याला बदलता येत नाही, पण त्यावेळी आपल्याला एक कुठली तरी गोष्ट निवडावी लागते. मग तू काय निवडशील. ऊर्जा म्हणते सॉरी पण मला तुझा प्रश्न नाही कळालेला शौर्य. शौर्य ऊर्जाच्या हातातलं चहाचं कप घेऊन खाली ठेवतो आणि ऊर्जाला म्हणतो फॉर एन एक्झाम्पल पैसा की आपलं नातं. ऊर्जा म्हणते मी पैसा का निवडेल, आपलं नातं. शौर्य म्हणतो सर्व सुख सुविधा की आपलं नातं. ऊर्जा म्हणते आपल्या नात्यातच माझं सर्व सुख सुविधा आहेत. त्याबरोबर शौर्य म्हणतो ही केस की आपलं नातं. त्यावेळी मग मात्र आता ऊर्जा ही शौर्याला म्हणते शौर्य अरे हा काय प्रश्न आहे ऊर्जा, आणि कधी माझ्यासाठी कुठल्याही केसपेक्षा किंवा माझी केस निवडण्याची नातं. शौर्य म्हणतो अगं ऊर्जा एक्झाम्पल म्हणून आहे माझ्यासाठी आपलं नातं. काय ऊर्जा म्हणते आपलं नातं की केस. त्यावर ऊर्जा म्हणते मला हे उत्तर. त्यावर मग ऊर्जा म्हणते काय निवडशील आपलं नातं की तुझी केस. शौर्य म्हणतो अर्थात ऊर्जा आपलं नातं. बरोबर मग त्याबरोबर एकमेकांना म्हणते नक्की. शौर्य म्हणतो मग आता इकडे लगेच मी काय ऊर्जा ही केसपेक्षा पहिलं प्राधान्य आपल्या नातं. शौर्य त्याचा विषय हा थांबलेला असतो, म्हणजे तो ऊर्जाला विचारत असतो की तू कशाला महत्त्व देशील काय, पण ते त्याने तिथेच थांबवलेलं असतं कारण ऊर्जा आता चहा पिऊया असं म्हणते. त्यानंतर आता इकडे ऊर्जा ही मनातल्या मनात म्हणू लागते शौर्य आय एम सॉरी, खरंच नाही म्हणजे ही केस माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहे, खूप म्हणजे खूप. कारण इथे प्रश्न हा मला न्याय मिळवण्याबद्दलचा आहे, पण मला तुझं मनही मोडायचं नाही आहे, मला तुला ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन दुखवायचं नाही आहे, म्हणून खरं तर मी हे उत्तर देणं टाळलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता शौर्यसुद्धा मनात तेच म्हणत असतो मला माफ कर, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतो आहे कारण म्हणजे मला सगळं तुला खरं सांगायचं आहे, पण कसं सांगू काय सांगू खरंच कळत नाही आहे. शौर्य आणि ऊर्जा दोघंही जण एकमेकांची मनातल्या मनात माफी मागत असतात, पण आता दोघांनाही एकमेकांच्या मनात काय सुरू आहे हे मात्र माहीत नसतं. त्यानंतर मग आता ऊर्जा आणि शौर्य हे पुढे बोलू लागतात गप्पा मारत. आता ऊर्जा शौर्यबरोबर चहा पित असते. ती शौर्यालाही म्हणते अरे शौर्य असाच का बसलायस, चहा पी ना. शौर्य म्हणतो हो घेतो ना, आणि मग शौर्यसुद्धा आता चहा प्यायला घेतो. आता ऊर्जा आणि शौर्य दोघंजणं चहा पित असतात. ऊर्जा आणि शौर्य दोघांनाही माहीत नसतं की ते दोघंही एकमेकांपासून काहीतरी लपवत आहेत, पण दोघांनाही एकमेकांपासून गोष्ट लपवण्याचं वाईट मात्र मनातून वाटत असतं. शौर्यला ऊर्जाशी म्हणजे खोटं बोलल्याचं, तो हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहे हे लपवण्याचं थोडं जास्तच वाईट वाटत असतं, पण पर्यायाने आता तो गप्प असतो. ऊर्जा शौर्याला विचारते शौर्य काय रे काय झालं. शौर्य म्हणतो नाही काही नाही. ऊर्जा म्हणते अरे मग पी की चहा. शौर्य म्हणतो हो घेतो ना, आणि मग आता शौर्य आणि ऊर्जा हे दोघंही जण चहा पित असतात. शौर्य हा ऊर्जाकडे बघत असतो. ऊर्जाच्या चेहऱ्यावरचा आनंद, ऊर्जाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघून शौर्याला खूपच छान वाटत असतं, आनंदी वाटत असतं. तर तोपर्यंत आता हर्षवर्धन जहागीरदारांना त्यांचा ज्युनियर वकील कॉल करून सांगतो की सर तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण झालेलं आहे, मी त्या ऊर्जाच्या अकाउंटवरती पहिली इन्स्टॉलमेंट पाठवलेली आहे. त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच त्याला ते जहागीरदार साहेब म्हणतात शाबास उत्तम, आता पुढची इन्स्टॉलमेंट कधी पाठवायची हे मी सांगेन. त्यानंतर आता इकडे ऊर्जा आणि शौर्य हे दोघंजणं एकमेकांजवळ बोलत असतात. ऊर्जा ही शौर्याला म्हणते शौर्य खरंच
छान वाटतं नाही एकत्र आपण असल्यावर. ऊर्जा आता असं म्हणते, शौर्यसुद्धा होकार देतो. ऊर्जा मनातल्या मनात म्हणत असते, शौर्य काहीही झालं ना तरी माझ्यासाठी ही केस तितकीच महत्त्वाची आहे जितका तू. मला हर्षवर्धन जहागीरदारांना त्यांची जागा दाखवून द्यायची, मला त्यांचा पराभव करायचाच आहे शौर्य. तर दुसऱ्या बाजूला शौर्य हा मनात म्हणत असतो, मी काय करू ऊर्जा, तुला कसं सांगू मी हर्षवर्धन जहागीरदारांचाच मुलगा आहे. तर दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धनला त्याचा भाऊ कॉल करतो आणि तो त्याला सांगतो की लवकर घरी ये. आता लगेचच शौर्य विचारतो, अरे पण काय झालं आहे, काय एवढ्या घाईघाईने घरी बोलावतोयस. त्यावर तो त्याला सांगतो की ते मला माहीत नाही आहे, आजीने सांगितले तुला कॉल करून घरी बोलवून घे म्हणून घरी बोलावतोय, ये बरं लवकर घरी. त्यावर मग शौर्य विचारत असतो, अरे पण काही सिरियस आहे का. त्यावर तो सांगत असतो, हे बघ ते मला काहीही माहीत नाही आहे, आजीने सांगितलं आहे की तुलाही फोन करून बोलाव म्हणून मी बोलवतोय आणि घरात तसं काही सिरियस नाही वाटत आहे मलासुद्धा, पण तरीही आजी बोलावते ना तर ये ना रे तू. त्याबरोबर शौर्य म्हणतो, बरं ठीक आहे काय करायचं मी बघतो. मग तो ऊर्जाला सांगतो, ऊर्जा मला निघावं लागेल, काय आहे ना घरी अचानक अर्जंट काम काहीतरी आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, हो चालेल निघ ना, पण सगळं ठीक आहे ना घरी. त्यावर शौर्य म्हणतो, हो म्हणजे ठीकच म्हणायला हवं, काही गडबड तर नाही आहे, मी येतो हा पण सॉरी म्हणजे आपण दोघंजणं. त्यावर ऊर्जा म्हणते, अरे नाही काही हरकत नाही आहे शौर्य, घरी जाणं गरजेचं आहे, तू घरी जा, काहीच हरकत नाही. त्यावर शौर्य म्हणतो, थँक्यू सो मच ऊर्जा. मग ऊर्जा म्हणते, इट्स ओके. त्याबरोबर शौर्य हा आता तिकडनं घरी जायला निघतो. तर इकडे आता ऊर्जा ही विचार करते, काय झालं असेल, शौर्य असा अचानक का बरं गेला असेल. तर तोपर्यंत आता बाजूच्या काकू घरी आलेल्या असतात. त्या पूर्वाला म्हणतात, पूर्वा काय आणलं असेल गं मी आता. पूर्वा म्हणते, शिरा. त्याबरोबर काकू म्हणतात, नाही गं पूर्वा, हे बघ मी काय आणलं. त्याबरोबर आता ते एक फोटो ती पूर्वाला दाखवतात. पूर्वा म्हणते, कोणाचा आहे हा फोटो. त्याबरोबर मग आता काकू म्हणतात, अगं असं काय करतेस पूर्वा, आता आपल्या ऊर्जाच्या लग्नाचं काहीतरी बघायला नको का. मी हा मुलगा आपल्या ऊर्जासाठी बघितलं आहे, पारिजात नाव आहे याचं, पारिजात जाधव. त्याबरोबर आता पूर्वा म्हणते, अहो पण मी अजून विचारच नाही केला या गोष्टींचा. त्याबरोबर काकू म्हणतात, मला माहिती होतं ना तू विचार करणारच नाहीस, म्हणूनच तर मीच विचार केला आणि स्थळ आणलं. तर दुसऱ्या बाजूला आता शौर्याचं लग्न ठरवण्यासाठी मुलीकडचे सुद्धा आलेले असतात आणि ते लोक म्हणत असतात की आपण या आठवड्यात लग्न करायचं. त्यावर हर्षवर्धन त्याला म्हणत असतो की हे कसं शक्य आहे, एवढ्या लवकर लग्न नाही होऊ शकत. त्याबरोबर मुलीचे वडील म्हणत असतात, ते काही आम्हाला माहीत नाही, लग्न करायचं म्हणजे करायचंच. पहिली गोष्ट तर ठरलं होतं की एकदा आम्ही तुमच्या घरी आलो आहे, पुढच्या वेळी बोलणी करायला तुम्ही आमच्या घरी याल, तरीही इथे आम्ही चालू आहे. ती ऊर्जा तिच्या मनात येईल तसं ती मुलगी सोशल मीडियावरती ॲक्शन घेते आणि आपण काहीच करत नाही आहोत, त्यामुळे लोकांना आपणच दोषी वाटतोय. त्याबरोबर आता हर्षवर्धन म्हणत असतो, लोकांची मेमरी शॉर्ट टर्म असते, लोक आज बघितलेलं उद्या विसरून जातात, त्यामुळे आपण एवढी घाई करायला नको, तुम्ही जरा थांबा. त्याबरोबर आता त्या ठिकाणी शौर्यसुद्धा येतो. त्याबरोबर आता मुलीचे वडील म्हणतात, बरं झालं जावई बापू तुम्ही सुद्धा आलात. काय आहे, तुमच्या घराचा नियम आहे ना, कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना घरातले सर्व सदस्य त्या ठिकाणी हजर पाहिजे म्हणून. आता घरातले सर्व सदस्य ह्या ठिकाणी हजर आहेत, आत्ताच काय तो सोक्षमोक्ष लागून जाऊ दे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, अहो पण लग्न एवढ्या घाईघाईने धरायची काय गरज आहे, तुम्ही फक्त हा एक आठवडा वाट बघा, आठवड्याभरात सगळं आपल्या मनाप्रमाणे घडेल. त्याबरोबर लगेचच आता मुलीचे वडील म्हणतात, नाही मला काही आठवडाभर वगैरे थांबायचं नाही आहे, याच आठवड्यात आपण लग्न करायचं. त्यावर आता शौर्याचा भाऊ म्हणू लागतो, अहो हे कसं शक्य आहे, या आठवड्यात आपण कसं लग्न पकडणार, अहो कमीत कमी तयारी तर करता आली पाहिजे ना. त्याबरोबर दुसरी एक बाईसुद्धा म्हणते, हो ना तयारी झाली तर पाहिजे काहीतरी. त्यावर आता लगेचच इकडे मुलीचे वडील म्हणतात, तुम्ही तयारीची काळजी करू नका, तुम्हाला काहीही करायचं नाही आहे, तुम्हाला फक्त सुंदर साड्या घालायच्या आहेत, दागदागिने मिरवायचे आहेत आणि लग्नाला यायचे. पत्रिकासुद्धा आम्ही छापून आणलेल्या आहेत, तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही आहे, तयारी आम्ही करू सगळी, किंबहुना आम्ही तयारीला सुरुवातसुद्धा केलेली आहे, त्यामुळे तुम्ही शांतच राहा. त्याबरोबर आता हर्षवर्धन म्हणत असतो, अहो पण. त्यावर मुलीचे वडील म्हणतात, पण किंतु परंतु आम्हाला काही ऐकायचंच नाही आहे. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन आजी
आजीकडे बघतो. आजी त्याला नजरेने तू शांत राहा असं खुणावते. तर इकडे आता लगेचच काकू म्हणत असतात की बघ बघ हा मुलगा किती चांगला आणि सोज्वळ दिसतोय, तो बघ आपल्या ऊर्जासाठी अगदी उत्तम आहे. त्याबरोबर ती म्हणते अहो काकू असं कसं बोलताय, मी या मुलाला ओळखतही नाही, तुम्ही ओळखता का याला, ओळखीचं आहे का तुमच्या. त्याबरोबर आता त्या काकू सांगतात हो अगं आपले जाधव काका आहेत ना त्यांच्या नात्यातला मुलगा आहे. अगं मी भजन करायला जाते ना तेव्हा भजनी मंडळात एकदा मला भेटल्या होत्या, येता जाताना दिसायच्या. त्यावर मग ती विचारते मग हे लोक आपल्या ऊर्जाला कसं ओळखतात. त्यावर मग काकू म्हणतात अगं आपल्या ऊर्जाला कोण नाही ओळखत, बातम्यांच्या चॅनलवरती ते सोशल मीडिया का काय काय म्हणतात त्याच्यावरती सगळीकडेच आपली ऊर्जा आता फेमस आहे. तेव्हा त्या मुलानं आपल्या ऊर्जाचा व्हिडिओ बघितला आणि त्याला मुलगी आपली खूप आवडली. त्याला आपल्या ऊर्जाचा तडफदारपणा भावला बघ. आणि मग तो मुलगा म्हणाला की आई हिच्या घरच्यांबरोबर लग्नाचं बोलूया म्हणून मग त्या बाई फोटोज घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी मला त्यांच्या मुलाचा फोटो दिला आणि म्हणाला आता तुम्हीच मध्यस्थी करा. आणि मला तर माहितीच होतं आपल्या ऊर्जाचं लग्न म्हटलं तर मध्यस्थी मलाच व्हावं लागणार आहे, म्हणून मग मी तो फोटो आणला आणि तुलाच दाखवलं बाई. आता तू लवकरात लवकर या मुलाला पसंती कळवून टाक आणि आपल्या ऊर्जाचं लग्न याच्याबरोबर लावू बघ आपण. अगं मुलगा खूप चांगला आहे, शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, चांगलं घर आहे, पैशांची काही कमी नाही आहे, मग अजून आपल्याला काय हवं. आपल्या ऊर्जासाठी अगदी उत्तम आणि परफेक्ट स्थळ आहे बघ हे. म्हणून म्हणते आपल्या ऊर्जाचं भलं होईल ग या मुलाच्या बरोबर लग्न लागलं तर ऊर्जाचं. बघ की ऊर्जाचा विचार कर. आता ऊर्जाची आई म्हणजे पूर्वा त्या फोटोकडे बघत तिचं लक्ष मागे जातं तर तिला मागे ऊर्जा दिसते. त्याबरोबर लगेचच पूर्वा म्हणते अगं मनू ये की तू केव्हा आलीस. त्याबरोबर मग ऊर्जा त्याबरोबर लगेचच त्या काकू म्हणतात ऊर्जा अगं एकदम वेळेवर आलीस बघ बाळा, ये घरात ये. त्याबरोबर ऊर्जा येते. काकू ऊर्जाला तो फोटो दाखवतात आणि म्हणतात ऊर्जा हा फोटो बघ. ऊर्जा आता काकूंच्या चेहऱ्याकडे बघत असते. काकू म्हणतात अगं माझ्याकडे काय बघतेस, हा फोटो बघ की बघ तुझ्यासाठी मी केवढं चांगलं स्थळ आणलं आहे. अगं मुलगा चांगला शिकलेला आहे, चांगला बँकेत कामाला आहे, बाहेरगावी जाण्याचे चान्सेससुद्धा आहेत. अगं स्वतःचं घर आहे, हल्लीच स्वतःच्याच बँकेतनं कर्ज काढून त्यांनी 4 चाकीसुद्धा घेतली. सगळं कसं छान आहे अगदी. तर तुझ्यासाठी ना अगदी चांगला आणि योग्य पोरगा आहे बघ. ऊर्जा तू की नाही ह्या मुलाला हो म्हणूनच टाक बघ. अगं तुझं सगळं भलं होईल बाळा आणि पैशांची काही कमी नाही, सगळं व्यवस्थित आहे. आपल्या ऊर्जाला असं चांगलं घर मिळायला हवं ना असं मला वाटतं, म्हणून तर मी एवढा चांगला मुलगा आणला आहे. आता ऊर्जा मात्र काहीच बोलत नसते, ऊर्जा नाराज असते. ही गोष्ट आता पूर्वा नोटीस करत असते. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे मंगेश जो आहे तो हर्षवर्धनबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असताना मंगेशला कळतं की आता इकडे शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहे. तर दुसऱ्या बाजूला आता ऊर्जा ही शौर्यला फोनवर सांगत असते आईने माझ्यासाठी एक स्थळ बघितलं आहे आणि आईची अशी इच्छा आहे मी त्या मुलाला भेटून घ्यावं. आता शौर्यच्या पायाखालची जमीनच सरकते. दुसऱ्या बाजूला आई ऊर्जाला विचारते तुला कोणी आवडतं का ऊर्जा, तुझ्या मनात कोणी मुलगा आहे का. तर आता आई असं बोलल्यावर ऊर्जा मात्र गप्पच राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. वचन दिले तू मला या मालिकेचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.